भाषणात आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून महिला कर्मचारी मंत्री गिरीश महाजनांवर भडकल्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांचं शासकीय भाषण सुरू होतं, पण त्याच दरम्यान अचानक गोंधळ उडाला। वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी महाजनांच्या भाषणात हस्तक्षेप करत त्यांना जाब विचारला। माधवी जाधव यांचा आरोप होता की पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात एकदाही बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही। यामुळे कार्यक्रमस्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला। ज्यांनी देशाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात एकदाही का घेतलं नाही? मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही। महाजनांनी आपली चूक स्वीकारावी, मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी अजिबात मागणार नाही, असा पवित्रा माधवी जाधव यांनी घेतला। झालेल्या तणावादरम्यान पोलिसांनी तात्काळ माधवी जाधव यांना ताब्यात घेतलं असून भाषणादरम्यान पालकमंत्र्यांनाच अडवल्यामुळे या घटनेची चर्चा नाशिकसह सोशल मीडियावरही सुरू आहे।